हौस असते प्रत्येक गृहिणीला स्वयंपाकाची. त्यांना असं वाटतं की माझी कला किती दाखवू, पण ती सांभाळून करा. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी 2 दिवसापासून व्हिडिओ पोस्ट नाही केला. त्याच्या मागे माझं खूप मोठं रिझन होतं. ॲक्च्युली काय झालं, मी हॉस्पिटलच्या गडबडीत होते, त्यामुळे मला व्हिडिओज पोस्ट करता येत नव्हता. मी व्हिडिओज काढून ठेवले, पण पोस्टिंगसाठी एडिटिंगसाठी माझ्याकडे तेवढा टाईम नव्हता. तर आत्ता मी परत तुमच्यासाठी माझे डेली व्लॉग्स घेऊन आलेले आहे. तर स्टे ट्यून विथ. तर आता मी फटाफट जाते, फ्रेशन अप होते आणि पुन्हा भेटते तुम्हाला. मंडळी, माझी आंघोळ वगैरे झालेली आहे, मी फ्रेशन अप झालेले आहे. आता मी चालले आहे मार्केटला. तर मार्केटमधून सगळं सामान वगैरे आणायचं आहे, काय काय गोष्टी आणायचं आहे त्याची लिस्ट बनवली मी. तर आता बघूया, शेवटी जावं तर मलाच लागणार आहे, बिकॉज मम्मीचा पाय फ्रॅक्चर आहे. आणि मम्मीचा पाय फ्रॅक्चर कसा झाला, काय रिझन होतं, काय झालं त्या दिवशी 2 दिवसाआधी, तर हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार. जो मागचा पसारा आहे त्याला थोडंसं इग्नोर करा तुम्ही, बिकॉज आता मम्मी बेडवर असल्या कारणाने मला पण एवढं पॉसिबल नाही जेवण वगैरे बनवून सगळा पसारा वगैरे आवरणं. तर जेवढं माझ्याच्याने शक्य होतं मी तेवढं करतेच आहे. पण मागच्या पसाऱ्यावरून तुम्ही कमेंट्स नका मारू, खूप पसारा आहे तुझ्या घरात असं तसं. मंडळी, मी आत्ताच बाहेर आलेले आहे आणि शॉपमध्ये चालले आहे मी. तर अजून शॉप्स वगैरे काय उघडे झालेले नाही आहेत, पण जे काही सामान घ्यायचं आहे तर ते बघूया आपण, काय घ्यायचं आहे काय नाही ते. आणि आत्ताशी ते जे शॉपवाले आहेत ते मटेरियल वगैरे लावत आहेत, तर इथे 5 मिनिट्स मी वेट करते, त्यांचं मटेरियल वगैरे सामान घेतलेलं आहे. आणि आता बिलिंग चालू आहे. हे शॉप आहे. मग गाईज, मी इथे सामान वगैरे घेऊन घरी आलेले आहे आणि मम्मी इथे व्हिडिओ कॉलवर बोलते दीदीसोबत. आणि हा मम्मीचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. तर मंडळी, मी घरी वगैरे आलेले आहे आणि आता मी सांबारची तयारी करते. तर खूप सिंपल पद्धतीने आपण सांबार कसा करायचा घरी, मी आज तुम्हाला ती रेसिपी शेअर करणार आहे. तर बघा काय काय मी सामग्री टाकली आहे, काय काय नाही ते. इथे एका कुकरमध्ये कांदा, तुरीची डाळ आणि टमाटा आपण वाफवून घेणार आहे आणि त्याच्यात अजून भाज्या वगैरे. आणि आता मी याच्यात मीठ टाकते. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि ज्या काही शेंगा वगैरे या भाज्या असतात जे सांबारला लागतं ते टाकायचं आहे. खूप सोप्या पद्धतीचा सांबार आहे हा, तर तुम्ही बघत राहा. पहिले तर आपण हे सगळं शिजवून घेणार आहे थोडंसं 1-2 शिट्टीमध्ये. आणि त्यानंतर मग परत आपण हे भोपळा वगैरे डाळ हे सगळं टाकणार आहे. डाळ शिजवून घ्यायची आहे पहिले. आणि इथे आजी वांगे, भेंडी असं कापून घेते आहे आत्ता. आणि ऑलरेडी माझ्याकडे सांबार मसाला आहे, तर मी फक्त सांबार मसाला टाकणार, त्यानंतर थोडासा वर तडका देणार आणि आपला सांबार रेडी. बहुत तेज हो रहा है. तर आता मी इडलीचं बॅटर आणलं आहे बाहेरून. घरी तर काय बनवलं नाही आहे बॅटर, तर बाहेरून इडलीचं बॅटर आणलं आहे. तर मी फटाफट इडली पण लावून घेते आणि तुम्हाला सांगते किती मिनटं ठेवायची इडली, काय ठेवायचं. फर्मेंट करते. थोडंसं पाणी ॲड केलं आहे याच्यात. खूप घट्ट पीठ आहे म्हणून. पात्र धुवून वगैरे घ्यायचं आणि मस्त त्याला थोडंसं तेल लावायचं. तेल लावल्यानंतर मग याच्यात इडलीचं जे आपलं हे आहे पीठ आहे ते टाकायचं. थोडं थोडंच तेल लावायचं, एकदम खूप असं जास्त लावायचं नाही. आणि 10-15 मिनटं
मॅक्झिमम 13 मिनिट्स किंवा 25 मिनिट्स हे इडली ठेवायची, म्हणजे मस्त स्पॉन्जी आणि चांगली होते इडली. अशी या इडली भांड्याला वाफ आली, असं पाणी उकळायला लागलं, त्याच्यात मग अशा इडल्या टाकायच्या. गरम तर वाफ लागते. अशा सगळ्या भाज्या ॲड करून घ्यायच्या आणि इथे चिंच आहे, चिंचेचं पाणी. मग असं थोडीशी चिंच टाकायची. जास्त पण आंबट नको व्हायला, कारण काय ऑलरेडी मी टमाटे जास्त टाकलेत ना, त्यामुळे मग जास्त आंबट नको व्हायला. ही चिंच टाकली आणि हे चिंचेचं पाणी. मग त्यानंतर इथे अशी भेंडी टाकायची आणि थोडंसं बॉईल होऊ द्यायचं. सगळं मिश्रण हलवायचं आणि बॉईल होऊ द्यायचं. हळद ॲड करायची, थोडीशी लाल मिरची पावडर घरगुती आपली, थोडीशी आपली काश्मीरी पावडर आणि हे चांगलं हलवून घ्यायचं. आणि जोपर्यंत भाज्या शिजत नाही तोपर्यंत उकळू द्यायचं. हे कशा झाल्या? छान. थँक्यू बोला सगळ्यांनी मला. थँक्यू. इडली सांबार यायला लागलेला आहे आता. श्रुतीने इडली सांबार छान केलेला आहे. पहिल्यांदाच इडली सांबार मध्ये ती पास झालेली आहे. ओ माय गॉड, मम्मीने तारीफ केली. कुठल्या बाहेरच्या इडल्या ना? बाहेरच्या नाही, काही लोक कडक इडल्या बनवतात एकदम. तुझ्या एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत. शेंगा पण खूप छान शिजलेल्या आहेत सांबारामधल्या. तर मम्मी हे तुझ्या पायाला लागलं आहे, तर ते कसं तुझ्यासोबत काय झालं नेमकं त्या दिवशी 8 तारखेच्या दिवशी? 8 तारखेच्या दिवशी मी आपले पापड बनवायला वरती गेले. सकाळी लवकर उठून वेफर बनवायचा बेत होता. वेफर बनवायला टेरेसवर गेले आणि साबुदाण्याचे पापड टाकलेले होते, त्याच्यावरून मी घसरले. अच्छा. आणि पडले. तर मग हे जे तुला लागलंय तर त्याच्या मागे तुला काय अजून बोलायचं आहे? नाही, आता सगळ्या गोष्टी जपून करा. पण मंडळी काही बोला, मम्मीनी मस्तपैकी पापडाची कला दाखवलेली आहे आणि कलेच्या मागचं हे उदाहरण आहे. Hours later. आता मी मस्तपैकी चहा बनवते. इथे दूध आहे आणि आत्ताच मी झोपेतून उठले आहे, तर मम्मीला चहा पाहिजे होता, तर मी पटकन चहा वगैरे आणि अशा प्रकारे इथं व्हिडिओ कॉल चालू आहे. हो, यांना करमत नाही वाटतं तिकडे. हे जे सगळं आयटम्स आहेत मी नंतर आले. आता माहिती आहे बाहेर भाजी करायला टाइम नाही. बाय 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 बाय. कुठे आहे दिदा? तर गाईज आता इथे मला मम्मी गिलक्याची भाजी कशी बनवायची हे शिकवते. तर कशी बनवायची भाजी मलाही नाही माहिती. तर मम्मी गिलके वगैरे कापून देते, सगळं प्रिपरेशन करून देणार आहे आणि मी फक्त फोडणी घालणार आहे. तर आपण तेल टाकणार आहे. त्यानंतर
थोडंसं तेल तापल्यानंतर जिरे मोहरी कढीपत्ता दे का तिला. कढीपत्ता हिंग कढीपत्ता दे. मग कढीपत्ता आणि मग कांदा पहिले थोडासा फ्राय करायचा, नंतर टमाटर टाकायचा. ही माझ्या मम्मीची स्पेशल रेसिपी आहे आणि मला तर गिलक्याची भाजी आवडत नाही म्हणून मी तर काय खाणार नाही. आणि सकाळची इडली आहे तर ती त्यानंतर टमाटा टाकायचा. हे दोन्ही थोडंसं रेड झालं पाहिजे. आणि रेड व्हायसाठी थोडंसं मीठ पण टाकणार आहे चवीनुसार. आता तुम्हाला तर गाईज मम्मीने आता भाजी वगैरे फोडणीला घालायचं सांगितलं आहे आणि आता इथे भाकरी करते. आणि गाईज माझ्या फोनला थोडासा प्रॉब्लेम झाला आहे, हीट झाला आहे फोन, तर कॅमेराला एरर आलेला आहे. हे बघा, व्हिडिओज वगैरे काहीच चालत नाही आहे, हीट झाला आहे खूप. तर आता आपण त्याला ठेवणार आहे फ्रीजमध्ये. तर हा फोन माझा गेला आहे फ्रीजमध्ये आणि इथे मम्मी. आता मी मम्मीच्या फोनमधून सगळं हे करते. थोडासा गार झाला का मी परत त्याच्यातून व्हिडिओ घेणार आहे. थोडं त्याला थंड करते. गाईज फोडणी जळाली आहे. डाळ, मुगाची डाळ, भिजवलेली मुगाची डाळ. मग थोडंसं परत परतून घ्यायचंय. मग हळद, आणि हे गिलके, मग थोडंसं परतून घ्यायचं आहे परत. आणि मग त्यानंतर आपला घरगुती मसाला, आपण किती तिखट खातो त्याच्यावर डिपेंड आहे. आणि हा कश्मीरी लाल मसाला, असे 2 मसाले मिक्स करायचे आणि हे परत परतून घ्यायचं. मग हे थोडंसं राहिलेलं आहे ते पण टाकूया. मग परत परतून घ्यायचं. आणि गॅस थोडासा फास्ट करायचा. गाईज मी फर्स्ट टाइम गिलक्यांची भाजी केली आणि बघू शकता तुम्ही मला किती घाम आलेला आहे. प्रचंड गरम आहे, प्रचंड गरम. नाशिक ही गरम सिटी झालेली आहे, मुंबईपेक्षा पण जास्त. तर आता मी जेवायला वगैरे जाणार आहे. जेवण रेडी झालेलं आहे. तर आय होप हे तुम्हाला व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तरीही लाईक करा. आणि जे चॅनलला नवीन आहात, जे नवीन वॉच करता आहेत त्यांनी माझ्या चॅनलला पटापट सबस्क्राईब करून घ्या. भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. बाय.